नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे आणि आजपासून मी एक सिरीज स्टार्ट करतोय बाळांनो. ठीक आहे, आज मी तुम्हाला फिजिक्सचे 10 असे फिक्स प्रश्न सांगणार आहे जे 100% 2026च्या पेपरमध्ये येणार आहेत. ठीक आहे, आज आपण फिजिक्स कव्हर करणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट बद्दल हवा आहे प्लीज त्या सब्जेक्टचं नाव कॉमेंट करा. ठीक आहे, जर केमिस्ट्री हवा आहे तर कमीत कमी 100 कॉमेंट कंप्लीट करा. नेक्स्ट व्हिडिओ तुमचा केमिस्ट्रीवरती येईल. ठीक आहे, तर एचएससी बोर्ड 2026 आज आपण 10 फिक्स फिजिक्सचे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर तृप्ती उशीर होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, बघूया फिजिक्सचे 10 फिक्स क्वेश्चन. पहिला क्वेश्चन बघा बाळांनो, डिस्क्राइब विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम द वर्किंग ऑफ झेनर डायोड ॲज द व्होल्टेज रेग्युलेटर. जेवढे तुमचे मार्चचे पेपर झाले बाळांनो, मार्चच्या पेपरमध्ये हा प्रश्न 8 वेळा विचारला गेलेला आहे आणि तुमचे जे जुलैचे पेपर होतात म्हणजे जे रिपीटरचे किंवा ड्रॉपरचे पेपर होतात त्यांच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न 3 वेळा विचारला गेला आहे बाळांनो. ठीक आहे, म्हणजे टोटल तुमचा हा प्रश्न 9, 10, 11 वेळा विचारला गेलेला आहे बाळांनो. जर 11 वेळा कोणताही प्रश्न विचारला गेला त्याची येण्याची प्रोबॅबिलिटी किती असेल बाळांनो? सगळ्यात जास्त असेल. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला प्रश्न. ठीक आहे, आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न बघा बाळांनो, डिराइव्ह लॅपॅलेस लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन ऑफ बबल ड्यू टू सरफेस टेन्शन. हा प्रश्न बाळांनो मार्चच्या पेपरमध्ये तुमचा 5 वेळा विचारला गेलेला आहे. जुलैच्या पेपरमध्ये तुमचा 6 वेळा जुलैच्या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. 6, 5, 11 वेळा सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे बाळांनो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार दादा 12 वेळा विचारल्या जाण्याची शक्यता किती असेल? ठीक आहे, एक छोटंसं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तुमच्याकडे ना 2 क्वेश्चन बँक देतो. फॉर एक्झाम्पल मी एक ए क्वेश्चन बँक आणि एक बी क्वेश्चन बँक. ठीक आहे, ए क्वेश्चन बँक जी तुम्ही बनवली आहे त्याच्यात असे प्रश्न आहेत जे आतापर्यंत कधीच बोर्डाने विचारलेले नाही. ठीक आहे, आणि बी अशी क्वेश्चन बँक आहे बाळांनो जे क्वेश्चन आतापर्यंत बोर्डाने लगातार विचारलेत. एक प्रश्न 6 वेळा विचारला, एक प्रश्न 7 वेळा, एक प्रश्न 3 वेळा, एक प्रश्न 5 वेळा. तर मला तुम्ही हृदयावर हात ठेवून सांगा, जर 2026चा पेपर सेटरला बनवायचा आहे तर सेट ए मधनं प्रश्न उचलेल का सेट बी मधनं उचलेल बाळांनो? ऑब्व्हियसली सेट बी मधून उचलेल. की प्रश्न रिपीट झालेत का? रिपीट झालेत कारण या प्रश्नांमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे. तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप जास्त लवकर ओळखतात हे प्रश्न, म्हणून हे प्रश्न रिपीट होतात. मग या प्रश्नांना तुम्हाला सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायची, सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न कव्हर करणार आहेत असेच. ठीक आहे, पण असेच आपण टॉप 200 क्वेश्चनचा सेट बनवलाय बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढली होती बाळांनो. ठीक आहे, का रे बाळांनो? इथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं की हे प्रश्न येणार आहेत? असं नाही. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली असते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. एका प्रश्नांवरती टीचरांनी 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेत एका प्रश्नावरती की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, 2026 मध्ये किती शक्यता आहे, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा बाळांनो, ऑब्टेन द एक्सप्रेशन ऑफ करंट सेन्सिटिव्हिटी ऑफ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. मागच्या वेळी बोलून थकलो होतो की गॅल्व्हनोमीटरवरती प्रश्न येणार आहे, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरवरती. विद्यार्थ्यांनी केला नाही. ठीक आहे, या वर्षी पण सांगतोय मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर वरती प्रश्न तुमचा पक्का आहे. ठीक आहे, हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो बाळांनो मार्चच्या पेपरमध्ये 6 वेळा विचारला गेलेला आहे. जुलैच्या पेपरमध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारला गेला आहे. टोटल 8 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत येण्याचे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 बघा बाळांनो, स्टेट हाऊ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू अॅमीटर. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा तुमचा 4 वेळा मार्चच्या पेपरमध्ये विचारला गेला आहे बाळांनो. जुलैच्या पेपरमध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारला गेलेला आहे. टोटल 6 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे बाळांनो. ठीक आहे, आता तुम्ही सांगणार दादा 100% सांग ना जे प्रश्न येणार 100% प्रश्न फक्त बोर्ड सांगू शकतो, फक्त बोर्ड सांगू शकतो. हा, पण सगळ्यात जास्त येण्याची शक्यता जी असतात ते आपण सगळे प्रॉपरली अरेंज केले बाळांनो टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. 100%ची गॅरंटी मी आता तुम्हाला दिली ते तुम्ही कन्सिडर करायचं नाही, किंवा कोणीही तुम्हाला युट्यूबवरती सांगतंय की 100% हा प्रश्न येणार आहे, कोणालाच ठाऊक नाही कोणता प्रश्न येणार आहे. हा, पण जो युट्यूबर तुम्हाला अनालिसिस करून सांगतोय की हा प्रश्न इतका वेळा आलेला आहे या पेपरमध्ये, इतक्या वेळा आलेला आहे या पेपरमध्ये, त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करा. गोष्ट समजते? ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये पण सेम आपण टेक्निक फॉलो केलेली बाळांनो आणि त्यामुळे विद्यार्थी 90 ते 95 टक्केवारी स्कोर करतात. ठीक आहे, हा प्रश्न बघा, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड द वर्किंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. 2 प्रश्न मी सांगून थकलो होतो मागच्या वर्षी सॉरी. तुमचा एक ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न असतो बाळांनो, एक ब्लॅक बॉडीचा प्रश्न असतो.
ठीक आहे, सेक्शन सी किंवा सेक्शन डी मध्ये हे 2 प्रश्न पक्के असतात. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्यानंतर हा प्रश्न किती वेळा आलेला आहे? मार्च मध्ये तुमचा 4 वेळा आलेला आहे, जुलैमध्ये तुमचा 6 वेळा आलेला आहे, 10 वेळा हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, एक्सप्लेन द फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन. हा प्रश्न सुद्धा बाळांनो तुमचा मार्च मध्ये 4 वेळा विचारला गेलेला आहे, जुलैमध्ये 2 वेळा विचारला गेला आहे, टोटल 6 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे बाळांनो. फेरोमॅग्नेटिझम बोर्डाचा फेवरेट टॉपिक आहे, परत सांगतोय मी. ठीक आहे, त्यानंतर बघा ईडीज करंट हा सुद्धा फेवरेट टॉपिक आहे बोर्डाचा. ठीक आहे, मार्चच्या पेपरमध्ये 8 वेळा हा प्रश्न सेम रिपीट झालेला आहे. ठीक आहे, थोडंफार फॉर्मेशन चेंज झालेलं आहे प्रश्नाचं. व्हॉट आर ईडीज करंट, सेपरेट म्हणजे ऍज इट इज असा नाही येणार. ठीक आहे, ईडीज करंट एक्सप्लेन करा किंवा शॉर्ट नोट लिहा ईडीज करंट वरती, अशा फॉर्म मध्ये चेंज होऊन जातो बेसिकली. ठीक आहे, पण प्रश्न सेमच असतो इन शॉर्ट. 8 वेळा मार्चच्या पेपरमध्ये विचारलाय, जुलैच्या पेपरमध्ये त्यांनी 6 वेळा विचारलाय, 6, 6, 12, 13, 14 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे बाळांनो. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. मास डिफेक्ट 5 वेळा मार्चच्या पेपरमध्ये विचारला गेला आहे बाळांनो, जुलैच्या पेपरमध्ये एकदा विचारला गेला आहे, 6 वेळा टोटल हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, मास डिफेक्ट सुद्धा एक फेवरेट टॉपिक आहे बोर्डाचा. एसआय युनिट ऑफ मॅग्नेटायझेशन हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, एक तर एमसीक्यू मध्ये विचारला जातो, एक तर व्हीएसए मध्ये विचारला जातो. ठीक आहे, एमसीक्यू मध्ये काय विचारतील, फक्त तुम्हाला एसआय युनिट विचारतील. ठीक आहे, व्हीएसए मध्ये काय विचारतील, तुमचा एसआय युनिट सांगा किंवा फॉर्म्युला सांगा. ठीक आहे, एमसीक्यू मध्ये काय करून देतील, 4 ऑप्शन देऊन देतील तुम्हाला एसआय युनिटचे, त्याच्यापैकी एक पिक करायचं असेल. आणि व्हीएसए मध्ये तुम्हाला आपलं युनिट पण विचारतील किंवा तुमचा फॉर्म्युला पण विचारतील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो, राईट द फंक्शन ऑफ द फॉलोइंग इन अ कम्युनिकेशन सिस्टम रिसिव्हर वरती सुद्धा हा प्रश्न मार्च मध्ये 4 वेळा विचारला गेलेला आहे, जुलैमध्ये 2 वेळा विचारला गेला आहे, 6 वेळा हा प्रश्न रिपीट झालाय बाळांनो. आयएमपी प्रश्न आहे, करून ठेवा. ठीक आहे, येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. आता एक गोष्ट सांगतो बाळांनो, HSC बोर्डाचं एक्झरसाइज प्लस टॉप 200 क्वेश्चन जर एवढं केलं ना, तुमचे 95% कुठं गेले नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. एवढं व्यवस्थित समजून करा. ठीक आहे, दॅट्स इनफ टू गेट 95%. ठीक आहे, आणि तुम्हाला एक सांगतो बाळांनो, 95 आणणं खूप सोपं आहे. आत्तापासून जरी लागले ना, खूप सोपं आहे. कारण बोर्डाचा पेपराचा अभ्यास तुम्ही स्मार्ट पद्धतीने करा. माझं असं म्हणणं आहे की जे विचारलं जातं ते करा, बाकीचं करून काही फायदा नाही, है ना. सीईटी साठी मी तुम्हाला सांगेल, सीईटी साठी प्रत्येक गोष्ट करायची असते, पण बोर्डासाठी लिमिटेडच गोष्टी विचारल्या जातात दरवर्षी. ठीक आहे, प्रत्येक टीचरांनी खूप मेहनत घेतलेली आहे. नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ केमिस्ट्रीचा, मॅथ्स, बायोलॉजीचा कोणताही येऊ शकतो, कॉमेंट करा.